दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला ऐतिहासिक असं यश मिळालं आहे. हिंगणघाटमध्ये सुद्धा त्याचा जल्लोष जो आहे युवकाकडून केला जात आहे. आपण काही युवकाशी संवाद साधूया. त्यांचं काय, मला सांगा, दिल्लीमध्ये ऐतिहासिक असा कॉक्रोच पार्टीचा विजय झाला. आपण कॉक्रोच पार्टीचे जे सदस्य हिंगणघाटचे आहे, काय बोलणार इथं? हा आमचा युवकांचा ऐतिहासिक विजय आहे. दिल्लीमधील मागील 35 दिवसापासून जे आंदोलन चालू होतं आणि जे युवकांनी ज्या जोशनी हा लढा दिला होता त्या लढ्याला कुठेतरी यश मिळालं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मला सांगा, अनेक आंदोलन झाले, भ्रष्टाचारासाठी झाले, तर शेतकऱ्यासाठी झाले, पण हा शिक्षणासाठी पहिलं आंदोलन जे देशात झालं, काय बोलणार? शिक्षणात भ्रष्टाचार वाढल्यामुळे हे आंदोलन वाढलं गेलं आणि ज्या पद्धतीनं 21 मुलांनी आत्महत्या केली हा कुठेतरी विषय एक क्रिटिकल होता. त्यामुळं युवकांच्या मनामध्ये हा क्रोध निर्माण झाला आणि ते तुम्हाला जंतर मंतरवर पाहायला मिळालं. काय म्हणणार, यश भेटलं या यशाबद्दल काय बोलणार? युवक जमलेले आहे, तुम्ही इथं जल्लोष सादर करण्याकरिता काय बोलणार? हे ऐतिहासिक लढा जो दिला आम्ही त्यांचा हा आमचा विजय आहे आणि युवकांनी अशाच पद्धतीने आपलं जे ॲक्टिव्ह राहून आणि जागरूक राहून असा लढा दिला पाहिजे आणि वारंवार या गोष्टी लक्ष घालून सगळ्या गोष्टीशी सामना केला पाहिजे असं आम्ही. एकूणच देशातला युवक पेटला आणि शिक्षणाकरिता जे पाहिजे होती व्यवस्था, ते व्यवस्थेला झुकवलं. आपल्याबरोबर काही मुली सुद्धा आहे, ताई आहे. काय काय सांगणार ताई, काय बोलणार? काही नाही, म्हणजे हे तर खूप वर्षापासून होत होतं. म्हणजे शिक्षणामध्ये खूप भ्रष्टाचार वाढला होता, पण या याला एक म्हणजे कोणी हे करणारं नाही होतं, म्हणजे त्या पॉईंटला कोणी उचलणारं नाही होतं. तर जसं अभिजित दिपके आहे, तर त्यांनी हे आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला आपण सुद्धा हिंगणघाटमधून पाठिंबा दिला. हो, त्या आंदोलनाला आम्ही सुद्धा युवांनी इथे पाठिंबा दिला. ऐतिहासिक विजय झाला आहे. सरकार तुमच्यासाठी समोर झुकलं आहे, काय बोलणार? हां, सरकार आमच्यासाठी झुकलं आहे, तर शिक्षणापुढे त्यांना झुकावंच लागलं आणि एका नॉलेज पुढे झुकावंच लागते असं, म्हणजे तर हे प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळालं आहे. एकूणच युवकाचं म्हणणं आहे काय, का नॉलेज समोर जे आहे सरकारला झुकावं लागलं. आणि काय काय बोलणार? मेन पॉईंट हा आहे की सगळ्यांनी युनिटी तयार केली होती आणि मत आहे तर ते आहे मंत्री संत्री. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की जे काही आंदोलन केलं आपण आणखी त्याच्यामुळे त्यांनी झुकले मंत्री. तर असं मला म्हणायचं आहे की आताही मताची पावर गेलेली नाही आणि आताही इंडियामध्ये एवढी पावर वाढला मताच्या स्वरूपात असं बोलणार? म्हणजे आता मला असं म्हणायचं आहे की डेमोक्रेसी जपली गेली. आपण असं म्हणत होतो की डेमोक्रेसी काही राहिली नाही, आपलं मत काही मान्य करत नाही असं आपण म्हणत होतो, पण मला असं वाटतं की आता डेमोक्रेसी जपली गेली आहे. एकूणच डेमोक्रेसी जे आहे इथे जपल्या गेली आहे. युवकाचा मोठा विजय झाला. आणखी काही युवक आहे, आपण त्याचे संवाद साधू आहे. काय काय बोलणार दादा? ह्या आंदोलनाच्या संदर्भात जी युवकांची शक्ती होती ती एकवटलेली होती आणि हे युवकांच्या एकवटीत म्हणजे शक्तीचा विजय आहे. सगळ्यात मोठा ऐतिहासिक युद्धचा झाला आहे देशभरात. काय बोलणार त्या संदर्भात? त्याबद्दल सरकारची जी क्रूरता आहे ते समोर आलेली आहे. अंग्रेजांमध्ये आणि ह्या सरकारमध्ये काय फरक आहे हे नेमकं आपल्याला कळलेलं आहे. अंग्रेजांमध्ये आणि यांच्यात जो फरक आहे तो 19-20चा आहे. वो अंग्रेज जो थे वो गोलियां बरसाते थे और ये सरकार जो है वो लाठियां बरसाती थी. आणि जनतेला माझं एकच म्हणणं आहे की सरकार जरी धृतराष्ट्राच्या भूमिकेत असली तरी जनतेने गांधारी बनण्याचं सोंग करू नये. म्हणजे जनतेने जागृत व्हावं, एकजूट व्हावं आणि हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याकरिता आहे, आपल्या भविष्याचे प्रश्न आहेत, ते एकजुटीने जनतेने संघर्ष करावा, या प्रश्नांसाठी लढावं आणि जो विजय काल झाला हा म्हणजे शेवट नाही आहे. असंच समोर लढत राहू, समोर एकजूट राहत जाऊ आणि एकाग्रतेच्या भावाने विजय पत्करत. मला सांगा, देशात अनेक आंदोलन झाले, जे शेतकरी आंदोलन झालं, तर भ्रष्टाचाराचं शिक्षणासाठी पहिल्यांदा युद्ध जागला, पहिलं आंदोलन झालं, त्याच्यात यश मिळालं. काय बोलणार? हे जे संघर्ष झालेला आहे ते पाणी जे होतं ते डोक्यावर गेलेलं होतं. अनेक पेपर फुटी व्हायची, माहीत पडायचं. पण जो प्रकार ह्या ठिकाणी घडला, 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचा नेमका दोष द्यायचा कुणाला? सरकारने घ्यायचा. काही लोक म्हणत असायचे की NTA म्हणजे तिथे रोल आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. पण NTA कुणाच्या अंडरमध्ये येतो? NTA हे देशाचे म्हणजे शिक्षण मंत्री आहे, हे शिक्षण क्षेत्रातच येतो ना. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं हे गरजेचं होतं. तिथं आम्ही यश मिळवलेलं आहे. जे सोनम वांगचुक साहेब होते, अभिजित दादा दिपके होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा विजय पत्करलेला आहे. आणि कुठेतरी आम्हाला एक म्हणजे जिद्द युवकांना एक मिळाली होती की कुणी ना कुणी आमच्या बाजूने आहे. सर्व विरोधी पक्ष असो की सर्व नेते असो, कुणी सामाजिक संघटना असो, त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही हा विजय मिळवलेला आहे.
एकूणच आणखी काही आहे मला काय सांगाल का ऐतिहासिक विजय झाला काय बोलणार? सर्वप्रथम कालच्या राजीनाम्याने एक गोष्ट सिद्ध झाली की हा देश गांधीचा आहे, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि हा देश महात्मा फुले शिवरायांचा विचार जपणारा देश आहे. कालच्या एकंदरीत एवढ्या दिवसांच्या आंदोलनातून एक गोष्ट हे सगळ्यात पहिले सिद्ध झाली. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे युवकांनी प्रश्न विचारणं सुरू केले, सरकारला झुकावं लागलं. म्हणजे आजचा युवक हा प्रश्न विचारायला तयार झाला हे सरकारला माहीत पडलं आणि सरकारला झुकावं लागलं. हे सगळ्यात मोठी देशासाठी एक प्राप्त झालेली आपल्यासाठी बाब आहे. युवक जागा झाला, सरकार पाठीमागं गेलं असं बोलतात. सरकार पाठीमागे नाही, युवकांना सरकारची चुकी दाखवून दिली. इथे चुकी दाखवली आणि सरकार नमली, ते युवकांसमोर नमली. कारण की कोणताही मोठा बडा नेताचा चेहरा या आंदोलनाच्या मागे होता नाही. इथे सर्वपरी युवक हे स्वतः चेहरा बनून आंदोलन करत होते आणि त्या आंदोलनाचं भूमीमध्ये एक यश प्राप्तीचं काम आज युवकांमध्ये आलं आहे. एकूणच दादा काय सांगणार? ऐतिहासिक विजय झाला, काँग्रेस जनता पार्टीने ऐतिहासिक असा विजय मिळवला, सरकारला झुकावं लागलं, नमतं व्हावं लागलं, काय बोलणार? कारण हे युवकाची लढाई होती. कारण जो पेपर फुटीमुळे आजपर्यंत माहीत नव्हतं पडलं बी तरी पण कोणी सामोर लढायला येत नव्हतं. पण अभिजित दादा दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो हा लढा घेतला हाती, त्या युवक मोठ्या प्रमाणे इथं जागृत झाले आणि मोठ्या संख्येने तिथं जमा झाले. त्यामुळे ह्या सरकारला झुकावं लागलं आणि हे जीत ऐतिहासिक आहे. कारण हे सगळं युवांची आणि सगळं जे सामाजिक संघटना आहे या बाकीच्या पार्टीवाल्या ह्या सगळ्यामुळे पाठिंबा देऊन हे मोठी एक ऐतिहासिक जीत झालेली आहे. एकूणच आपण पाहत आहोत दिल्लीमध्ये अंतर्मध्यमध्ये या ऐतिहासिक विजय काँग्रेस जनता पार्टीचा झाला. तर हिंगणघाटमध्ये या ऐतिहासिक जल्लोष साजरा करण्यात येतात आंबेडकर चौक येथे आणि नवयुवकांनी विचार बदलण्याची जे धारा जे समोर आणली आणि सरकारला प्रश्न विचारण्याचा जे प्रयत्न सुरू केले, यश प्राप्त केले असंच म्हणावं लागेल. हिंगणघाटच्या आंबेडकर चौकात काँग्रेस पार्टीचा दिल्लीमध्ये ऐतिहासिक असा विजय झाला आहे. आपण हिंगणघाटच्या युवकांना जे पाठबळ होतं किंवा त्यांच्या आंदोलनात सहभाग घेऊन त्यांना जे मनोधैर्य वाढवत होते अशा काही नेत्यांशी आपण बातचीत करू. त्यांचं काय मला सांगा, तुम्ही हिंगणघाटच्या प्रत्येक आंदोलनात युवकाच्या पाठीशी होते, काय बोलणार? बोलायचं एवढंच आहे की या लहान लहान मुलांनी कसा पाहता? हा विजय जनतेचा विजय आहे. या तरुणांनी स्वतःच्या जीवावर ओढून घेऊन हा विजय मिळवून दिलेला आहे. तर हा विजय इतका सोपा नाही आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सामील आहेत, यामध्ये जंतर मंतरवर झालेला लाठीचार्ज, यामध्ये जखमी झालेले अजून जे बेडवर आहेत त्यांचा खऱ्या अर्थाने हा आजचा दिवस म्हणजे सत्काराचा दिवस आहे. मी असं म्हणेल की या तरुणांनी या देशाला दिशानिर्देश दिलेले आहेत की संविधान हे सर्वोत्तम आहे. संविधानिक अधिकाराचं आम्ही जर मागणी केली आणि रस्त्यावर उतरलो तर सरकारला झुकावं लागतं. हे सिद्ध केलेलं आहे या लहान लहान मुलांनी. राजकीय पक्ष कमी पडलेत पण तरुणांचा जोश हा संपला नाही. तरुणांनी हे करून दाखवलं. मी या तरुणांच्या लाख लाख धन्यवाद देतो. या तरुणांना त्यांच्या हिमतीची दाद देतो की त्यांनी या पद्धतीनं या संबंध देशामध्ये वातावरण बदलून टाकलेलं आहे, जे अतिशय वाईट स्थितीत होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्या हिंदू समाजाच्या बलिदानावर हे सरकार तयार झालं आणि हिंदूच्या बलिदानावर हे सरकार आल्यानंतर 12 वर्ष राज्य करत आहे, त्या बलिदानाला हिंदू समाजाचे नेते विसरले आहेत. सरकारमध्ये बसलेले लोक विसरलेले आहेत, RSS विसरलेली आहे. ते ह्या पोरांनी त्यांना आठवून दिलं आहे, अरे आम्ही पण हिंदू आहोत, आमच्या बलिदानावर तुमचं सरकार आहे आणि तुम्ही जर आमच्यावरच लाठीचार्ज करत असाल, आमच्याच प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असाल तर हे आम्ही खपवून घेणार नाही. हे या तरुणांनी दाखवलं आहे. म्हणून यांना लाख लाख धन्यवाद. एकूणच या आंदोलनात हिंगणघाट शहरात हिंगणघाटच्या आंबेडकर चौकात काँग्रेस जनता पार्टीचे जे सदस्य आहे किंवा पाठबळ देणारे जे नेते होते त्यांच्या जो पाठिंबा होता किंवा त्यांना मनोबल वाढवणारे असे आपल्यासमोर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले सुद्धा आहे. काय सांगा ना, ऐतिहासिक जो आहे विजय झाला आहे,
काय बोलणार? सर्वप्रथम तर मी अभिनंदन करतो अभिजित दिपके साहेबांचं आणि त्यानंतर सोनम वांगचुक ज्यांनी रेकॉर्ड तोड उपोषण केलं, त्यांनी अन्नत्याग केला. म्हणजे महात्माजी गांधीजी साहेब हे वाले कमीत कमी मला वाटते 19 का 20 दिवस मी असं ऐकण्यात आहे का ते उपोषणावर बसले होते अन्नत्यागासाठी. पण या व्यक्तीनं 25 दिवस अन्नत्याग करून उपोषण केलेलं आहे. आणि अभिजित दिपके हा एक फॉरेनमध्ये राहणारा विद्यार्थी स्टुडंट मुलगा हा आपल्या देशामध्ये येतो आणि जो आपला अपमान झालेला युवकांचा त्याच्यासाठी तो लढा देतो. आणि लढा देत असताना अनेक देशातला युवक जागृत झाला, विद्यार्थी वर्ग जागृत झाला. आणि जे हिटलरशाही आणि हुकुमशाहीवालं जे सरकार आहे हे कोणासमोर झुकणारं नव्हतं. कारण की यांचे नेते वारंवार स्टेटमेंट देत होते का आम्ही कोणाही समोर झुकणारे लोक नाही. मला सांगा, राजनाथ सिंग यांनी स्टेटमेंट दिलं होतं 12.5 वर्षाच्या काळात एकही राजीनामा नाही झाला, आताही राजीनामा नाही होणार, काय बोलणार? आता माझं राजनाथ सिंग साहेबांना म्हणणं आहे का साहेब तुम्ही आता कसे झुकला, तुमचा पक्ष कसा झुकला, या देशाचा पंतप्रधान कसा झुकला? तुम्हाला देण्यासाठी राजीनामा देण्यासाठी या युवा वर्गाने जे 16 वर्षाचे 15 वर्षाचे 18-25 वर्षाचे जे मुलं विद्यार्थी वर्ग हा जो देशाचा जागृत झाला आणि जागृत झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आंदोलन केलं तर या भाजप सरकारला झुकावं लागलं आणि त्या धर्मेंद्र प्रधानाचा जो शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. आणखी मी या सरकारला आवाहन करतो की महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे आणि बेरोजगारी युवक आहे, या बाबीकडे तरी तुम्ही लक्ष या सरकारने दिलं पाहिजे. नाही आता आणखी जर हा युवा जागृत झाला तर हे सरकार पाडल्याशिवाय हा युवा राहणार नाही, हे मला असं भविष्य दिसून राहिलेलं आहे. एकूणच आपण तो आंबेडकर चौकात या काल जे आहे दिल्लीमध्ये काँक्रोच जनता पार्टीने सरकारला जे आहे पाठीमागं टाकून आपला विजय प्राप्त केला आणि धर्मेंद्र प्रसाद शिक्षण मंत्री जे आहे त्यांना राजीनामा दिला. त्याचाच जल्लोष आज हिंगणघाटच्या आंबेडकर चौकात सुद्धा होता. युवक असो किंवा त्यांना देणारे पाठिंबा देणारे जे नेते असो त्यांचाही मोठा सहभाग या ठिकाणी आहे.